सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कांदा खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मधुमेह, ऑप्शन बी कावेळी, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी पोटदुखी। हे जो उत्तर कांदा खाल्ल्याने पोटदुखीचा आजार होतो हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात हुंडा घेतल्यास जेल होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कतार, ऑप्शन बी इटली, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। तर जो उत्तर इटली देशात हुंडा घेतल्यास जेल होते हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, सफरचंदाच्या किती बिया खाल्ल्याने मनुष्य मरू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 120, ऑप्शन सी 170, ऑप्शन डी 200। तर उत्तर सफरचंदाच्या 100 बिया खाल्ल्यास मनुष्य मरू शकतो हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कोळी या जीवाला किती पाय असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 6 पाय, ऑप्शन बी 8 पाय, ऑप्शन सी 9 पाय, ऑप्शन डी 4 पाय। तर उत्तर कोळी या जीवाला 8 पाय असतात हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, उंदराचे मंदिर कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला तुम्ही अजूनही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या। याचं उत्तर उंदराचे मंदिर राजस्थान राज्यात आहे हे उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशातल्या नोटोवर गणपतीचे फोटो आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी भूटान, ऑप्शन सी इंडोनेशिया, ऑप्शन डी पाकिस्तान। तर उत्तर इंडोनेशिया देशातील नोटोवर गणपतीचे फोटो आहेत हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या देशात हत्तीला मारल्यास फाशी होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी आफ्रिका। तर उत्तर श्रीलंका देशात हत्तीला मारल्यास फाशीची शिक्षा होते हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, समोसा खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कब्ज, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी ब्लड प्रेशर। याचं उत्तर आहे समोसा खाल्ल्याने कब्ज आजार होतो हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या पक्षाला माणसापेक्षा जास्त बुद्धी असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी कबूतर, ऑप्शन सी कावळा, ऑप्शन डी शांभरूक। याचं उत्तर कबूतर पक्षाला माणसापेक्षा जास्त बुद्धी असते हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, कोणता प्राणी 5 वर्ष सातत्य उभा राहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी कोला, ऑप्शन डी अस्वल। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या। तर उत्तर घोडा प्राण्याला 5 वर्ष सातत्य उभा राहू शकतो हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, रोज सकाळी काय खाल्ल्याने बुद्धी वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मीठ, ऑप्शन बी हळद, ऑप्शन सी पालक, ऑप्शन डी कढीपत्ता। याचं उत्तर पालक भाजी सकाळी खाल्ल्यास बुद्धी वाढते हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, माणसाच्या शरीरात किती लिटर रक्त असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 लिटर, ऑप्शन बी 5 लिटर, ऑप्शन सी 7 लिटर, ऑप्शन डी 9 लिटर। याचं उत्तर माणसाच्या शरीरात 5 लिटर रक्त असते हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, यूट्यूब कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर आहे यूट्यूब अमेरिका देशाची कंपनी आहे याचं उत्तर आहे ऑप्शन डी।
क्वेश्चन 14 आहे, कोणता जीव जन्मानंतर 2 महिने झोपून असतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी जिराफ, ऑप्शन डी अस्वल. ह्याचं उत्तर अस्वल जीव जन्मानंतर 2 महिने झोपून असतो. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे, माणसाच्या कानामध्ये किती हडे असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 3 हडे, ऑप्शन बी 4 हडे, ऑप्शन सी 6 हडे, ऑप्शन डी 7 हडे. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. ह्याचं उत्तर माणसाच्या कानामध्ये 3 हडे असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 16 आहे, सोन्याची गाडी कोणत्या देशात चालवली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी सौदी अरब. तर याचं उत्तर सोन्याची गाडी सौदी अरब देशात चालवली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 17 आहे, कोणता पक्षी माणसासारखे रडतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी लॉयर, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी पोपट. याचं उत्तर लॉयर पक्षी माणसासारखी रडतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, सर्वात रुंद नदी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नील नदी, ऑप्शन बी गंगा नदी, ऑप्शन सी यमुना नदी, ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा नदी. तर याचं उत्तर सर्वात रुंद नदी ब्रह्मपुत्रा नदी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 19 आहे, केळीच्या खोडातील पाणी पिल्यास कोणता त्रास होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डायरिया, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी उच्च रक्तदाब, ऑप्शन डी डोकेदुखी. तर याचं उत्तर केळाच्या खोडातील पाणी पिल्यास डायरियाचा त्रास दूर होऊ शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, हिरवे ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी वरुण. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.